श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि त्याबद्दलच्या सेवेचा व्हिडिओ सकाळी आलेला आहे। आवर्जून बघा, सेवा चांगल्या सांगितलेल्या आहेत आपल्या मुलांसाठी, आपल्या स्वतःसाठी, आपल्या कमवणाऱ्या पतीसाठी किंवा आपण स्वतः कमवत असू तर आपल्यासाठी, अशा सगळ्यासाठीच्या रेमेडी आहेत। त्यामुळे सकाळचा व्हिडिओ जर पाहिला नसेल, चतुर्थी विषयक जो केलेला आहे तो नक्की बघा, कारण महिन्यातून एकदाच फक्त चतुर्थी दिवशी आपल्याला हे उपाय करता येतात। आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, ज्यांना हजारो उपाय केले पण ताई रिझल्ट काही येईना, असे अनेक जण आहेत की ज्यांना उपाय पटकन काम करतात। काही जण म्हणतात ताई तुम्ही सांगितलेला उपाय एकदाच केला, माझं काम झालं। काही जण म्हणतात ताई 2-3 महिन्यानं काम झालं, 6 महिन्यानं झालं। पण काही लोक असे आहेत जे म्हणतात सगळे उपाय केले पण 1% काम झालं नाही। अशांसाठी आजचा उपाय आहे जो तुम्हाला मी अतिशय आणि महत्त्वपूर्ण आहे, जो मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। जो केल्याने, उपाय म्हणजे सेवाच आहे, जी केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये जो हवा तो बदल आणि जो हवा तो रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे। कारण तुम्हाला मी आज विष्णू सहस्त्रनाम याविषयी माहिती देणार आहे आणि त्याचा रिझल्ट येतो म्हणजे येतोच। असं होतच नाही की कुठल्याही व्यक्तीला न कुंडली बघता, न पत्रिका बघता सुद्धा मी सांगू शकते की तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम तुमचे सगळे ग्रह सुधारतो। कारण विष्णूंचं प्रत्येक रूप एका ग्रहाशी निगडीत आहे। ते कशा प्रकारे तुम्हाला थोडक्यात सांगते। राम आहे सूर्यग्रहाशी निगडीत, कृष्ण आहे चंद्रमाशी निगडीत, बुध आहे बुद्ध आहे बुधाशी निगडीत, वामन अवतार आहे ज्युपिटरशी निगडीत, त्याचप्रमाणे कुर्म अवतार जो आहे तो आहे शनीशी निगडीत आणि वराह अवतार जो आहे तो राहूशी निगडीत। असे वेगवेगळे ग्रहांशी निगडीत विष्णू अवतार आहेत। त्यामुळे आपला प्रत्येक ग्रह नीट करण्याची ताकद कोण ठेवतं तर ते विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र किंवा विष्णू सहस्त्रनामावली, पण शक्यतो विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र असं छोटंसं एक अगदी छोटा ग्रंथ मिळतो, जो तुम्हाला कुठल्याही धार्मिक पुस्तकांच्या दुकानात मिळून जाईल, तो तुम्हाला आणायचा आहे। आता हे जे शुक्र ग्रहाशी जुडलेले आहेत ते ग्रह नक्षत्र हे सगळे विष्णूंशी निगडीत असतात। जे शुक्र ग्रह आपले स्ट्रॉंग करण्यासाठी भृगु ऋषींनी शुक्र ग्रहांशी जुडलेले जे आहेत ते ग्रह नक्षत्र यांनी आपल्याला विष्णूंशी निगडीत काही गोष्टी सांगितलेल्या आहेत। पास्ट लाईफमध्ये जर तुमच्याकडून कोणतेही वाईट कुकर्म घडले असेल, आपले जे पास्ट कर्म असतात, म्हणजे पास्ट काळात आपल्याकडून काही चूक झाली असेल तर ते आपल्या कुंडलीतल्या 5व्या घरामध्ये, म्हणजे आपल्या कुंडलीतलं 5वं घर नीच दाखवलं जातं जेव्हा आपल्याकडून काही चूक घडली असेल। गुरूंच्या बाबतीत गुरूंचं तुम्ही फसवलं असेल, गुरूंची तुम्ही आज्ञा मोडली असेल, गुरूंचं तुम्ही ऐकलं नसेल, अशा वेळेस तुमचा गुरु खराब होतो आणि हा स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम वाचायचं असतं। त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये धनसंपत्ती किंवा आरोग्य, मुलांच्या तक्रारी, अशा काही जरी तक्रारी असतील तरीही तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम वाचलं तर तुम्हाला खूप मदत होईल। लक्षात घ्या, कर्णाला सुद्धा गुरुचा श्राप होता। कर्ण जे होते त्यांनाही गुरूंचा श्राप होता की जेव्हा जरूरत पडेल, जेव्हा खरी गरज पडेल तेव्हा तुझी विद्या नष्ट होईल। आणि त्याचप्रमाणे झालेलं होतं। म्हणजे आपल्याला गुरूंची, आपले स्वामी, आपण मानतो ते स्वामींना गुरु मानतो, गुरूंची आपल्यावर कृपा असणं हे अत्यंत जास्त महत्त्वाचं आहे। आणि गुरूंची कृपा असल्याशिवाय आयुष्यात काहीच घडत नाही। आणि त्यासाठी जर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम रोज वाचले तर तुमच्या लाईफमधले सगळे प्रॉब्लेम, जसं की पैसा, बुध स्ट्रॉंग होईल, गुरु स्ट्रॉंग होईल आणि पैशाच्या समस्या निघून जातील, मुलांसंदर्भाच्या समस्या निघून जातील, आरोग्यविषयक समस्या तुमच्या निघून जातील। ग्रह जरी खराब असतील, तुमचे सगळे ग्रह जरी खराब असतील, तुमची कुंडली सुद्धा न बघता तुम्ही ही सेवा करू शकता, ती म्हणजे विष्णू सहस्त्रनाम। ही सेवा तुम्ही कुंडली सुद्धा न बघता करू शकता। आपले 7 चक्र, आपल्या म्हणजे
शरीरातले 7 चक्र विष्णू सहस्त्रनाम याच्यामुळे जागृत होतात आणि एकदा का ते 7 चक्र आपले बॅलन्स झाले की आपल्याला कशाचीही आयुष्यामध्ये मागं वळून बघण्याची गरज लागत नाही. आता तुम्ही म्हणाल हे सिद्ध करावे लागेल का? तर नाही. 3 प्रकारचे मंत्र असतात. वैदिक मंत्र, शाबर मंत्र आणि तांत्रिक मंत्र. हे वैदिक आहे. विष्णू सहस्त्रनाम हे वैदिक आहे. ते स्वयंसिद्ध आहे, म्हणजे स्वतः सिद्ध केलेले ते आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला फक्त संकल्प करावा लागेल. जर तुम्ही दररोजच्या आयुष्यात ह्याची जर तुम्ही जे सेवेमध्ये घेणार असाल तर तुम्हाला संकल्प वगैरे काहीही करण्याची गरज नाही. मात्र तुमचं एखादं खूप मोठं काम अडकलं आहे, खूप मोठं, जे होणं फार अत्यंत गरजेचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला संकल्प करावा लागेल. विष्णूंचा फोटो किंवा विष्णूंची मूर्ती तुमच्याकडे असावी लागेल. पूजेची कोणतीही मांडणी नाही आहे. एकच वेळ ठरवून घ्या, सकाळी किंवा संध्याकाळी. एक वेळ कुठलीही ठरवून घ्या. सकाळची वेळ जास्त उत्तम असते, 6च्या टायमिंगला. पण नसेल जमत तर सकाळी किंवा संध्याकाळी. दुपारी मात्र तुम्हाला ह्याचं वाचन करायचं नाहीये. तर काय करायचं आहे, विष्णूंच्या मूर्तीसमोर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे, उदबत्ती लावायची आहे, संकल्प करायचा आहे. जर एखादं मोठं काम तुमचं अडकलं असेल तर मी 101 पाठ करीन, 111 पाठ करीन किंवा 2100 पाठ करीन, असा तुम्हाला संकल्प करायचा आहे. आणि दररोज एकदा म्हणून तुम्हाला हा संकल्प पूर्ण करायचा आहे. जर तुम्ही सेवा म्हणून करणार असाल, म्हणजे नुसती सेवा म्हणून केलात, तरी पहिल्याच दिवशीपासून तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनेक बदल घडताना दिसतील. फक्त पहिल्या दिवशीपासून करून बघा. संकल्प करू नका, काही नका, नुसतं सुरुवात करा. तरीही तुमच्या घरामध्ये धन, धान्य, आरोग्य, पैसा, सगळे तुम्हाला जी काही सुख हवी आहेत ती सगळी सुख तुमच्या आयुष्यामध्ये येतील. इतकी याच्यामध्ये ताकद आहे, इतकं याचं महात्म्य आहे. लक्षात घ्या. जर रोजच्या सेवेत करणार असाल तरीही मनातल्या मनात इच्छा बोला. आणि खूप अशी अडचण जी सुटत नाहीये, अशा वेळेस तुम्हाला संकल्प करायचा आहे की मी 101, 111 किंवा 2100 पाठ करेन. एवढे पाठ होईपर्यंत मग तुम्ही ते दिवसातनं बसल्या बसल्या एका वेळेस 11 करू शकता, 100 करू शकता, तुमची इच्छा. एका वेळेस करू शकता, 3 दिवसात करू शकता, 8 दिवसात करू शकता, महिन्यात करू शकता. ठरवून घ्या की 101 पाठ मी इतक्या दिवसात संपवणार आहे, 111 पाठ मी इतक्या दिवसात संपवणार आहे, असं ठरवून घ्या. आणि त्यानंतर तुम्ही या पाठाला सुरुवात करा. विष्णू सहस्त्रनाम पाठ जेव्हापासून तुम्ही करू लागाल त्याच्या पहिल्याच दिवसापासून तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट दिसू लागतील. तुमच्या आजूबाजूचे वातावरण बदलू लागेल. आपल्या ब्रह्मांडात एवढी ऊर्जा आहे की ब्रह्मांडात एक साऊंड आहे. विष्णू सहस्त्रनाम त्याच्याशीच निगडीत आहे आणि विष्णू सहस्त्रनामामुळे तुमचं आयुष्य बदलू शकतं. मात्र विष्णू सहस्त्रनाम बोलण्याची एक पद्धत आहे की त्याचे शक्यतो तुम्ही उच्चार चुकून देऊ नका. आधी संकल्प करण्याच्या आधी 8 दिवस ते रोज म्हणा. तुम्ही ते शिका म्हणायला आणि त्यानंतर तुम्ही त्याची सुरुवात करा. एखादा उच्चार इकडे तिकडे झाला, देव कुठलाही आपल्याला शिक्षा देत नाही. मात्र हे संस्कृत आहे, त्यामुळे म्हणताना व्यवस्थित तुम्हाला म्हणायचं आहे, न चुकता म्हणायचं आहे. छोटासा ग्रंथ मिळतो तो आणायचा आहे. आणि रोजच्या सेवेत घेणार असाल तर संकल्प करू नका. खूप मोठ्या अडचणीसाठी करणार असाल तर संकल्पयुक्त सेवा जरूर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. श्री स्वामी समर्थ.